मित्रांनो नमस्कार। एक सज्जन ग्रस्त सकाळी सकाळी सूर्यनमस्कार करण्यासाठी नदीकाठी उभा होता। बराच वेळ झाल्यानंतर त्याचं लक्ष नदीकडे गेलं तर एक विंचू त्या नदीच्या कोपऱ्यामध्ये पाण्यामध्ये तडफडत होता। त्याला त्याची दया आली। त्यांनी त्या विंचवाला आपल्या हातात घेतलं। विंचवाने त्याला डंख मारली। पुन्हा त्यांनी नदीत सोडलं। परत बघितलं विंचू परत तडफडतोय। त्याला राहवलं नाही। त्याने पुन्हा त्याला उचललं आणि बाहेर घेऊन जमिनीवर ठेवलं। जमिनीवर ठेवल्यानंतर त्या माणसाने त्या विंचवाला विचारलं की बाबा बघ, मी एवढा परोपकार केला, तुझ्यावर उपकार केले, तुला बाहेर काढलं, तुझा जीव वाचवला, तरी देखील तू मला डंक मारला। त्यावर त्या विंचाने असं उत्तर दिलं की परोपकार करणं हा तुमचा धर्म आहे आणि कोणीही समोर आलं तर त्याला डंक मारणं हा माझा धर्म आहे आणि म्हणून मी तुम्हाला डंक मारला। माणसाच्या आयुष्यात पण तसंच असतं। कोणावर कसा विश्वास ठेवावा तर ठेवावा की नाही ठेवावा, अशा अनेक गोष्टी असतात। आज आपण पाहाल तर ठाकरे गट म्हणजे ठाकरे गटाला संपवण्याचं काम एकीकडे महाराष्ट्रात फडणवीस शिंदे करत असताना त्यांना जे खतपाणी घालतायत किंवा त्यांना जे प्रोत्साहन देत आहेत ते कोण आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा। मात्र एकंदरीत स्थिती पाहिली तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या दोघांवर उपकार केले त्याच्याच कुटुंबियांना त्याच्याच पक्षांना तोडण्याचं काम, उद्ध्वस्त करत असल्याचं काम तर कोण करत असतील तर मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी। 2001 ला जेव्हा गोध्रा हत्याकांड झालं तेव्हा प्रचंड त्यावेळी अख्ख्या देशभरामध्ये एक संतापाची लाट होती। त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी तत्कालीन पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवाणी यांना असं वाटलं की आपल्याला जर भाजपला सावरायचं असेल, भाजपची प्रतिमा चांगली करायची असेल तर नरेंद्र मोदी यांना हटवावं लागेल। त्यांनी ही गोष्ट हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर घातली की आम्ही भाजप ठरवतो आहे की नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवायचं। पण त्यावेळी जर नरेंद्र मोदी यांच्या मदतीला कोण धावून आले असतील तर ते बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, आपल्याकडे हिंदुत्वाचे वाघ कमी आहे आणि त्यातील एक नरेंद्र मोदी आहे। उद्या जर आपण नरेंद्र मोदींना काढलं, त्यांना बाजूला सारलं तर आपण एका चांगल्या माणसाला, चांगल्या नेत्याला किंवा चांगल्या वाघाला मुकू। त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका, नरेंद्र मोदींना तिथेच राहू दे। वाजपेयी अडवाणी यांनी ते ऐकलं। त्यांनी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं आणि वाटचाल करत करत आज ते पंतप्रधान झाले। जर त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी ही दुजोरा दिला असता की नाही तुम्ही त्यांना हटवा आणि जर त्यावेळी नरेंद्र मोदी यांना हटवलं गेलं असतं तर आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी दिसले नसते। दुसरी गोष्ट घेऊया अमित शहाची। अमित शहा एका प्रकरणामध्ये अडकलेले होते। ही गोष्ट त्यांना त्यांच्या माणसांकडनं, त्यांचे जे निकटवर्ती आहे त्यांच्याकडनं अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली की ह्याच्यामध्ये मध्यस्थी करा। बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जी केस एका न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होती त्या न्यायमूर्तींना फोन केला आणि त्यांना सांगितलं की चांगले ग्रस्त आहे, त्यांना मुलबाळ आहे, तर अशी काही शिक्षा करू नका किंवा असं काही निर्णय घेऊ नका ज्याचं त्यांचं नुकसान होईल। न्यायमूर्तींनी देखील ऐकलं आणि त्या प्रकरणातून अमित शहा सही सलामत बाहेर पडले। तर त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी दूरध्वनी केला नसता त्या न्यायमूर्तींना तर कदाचित मोठी शिक्षा ही अमित शहाना झाली असती आणि आज अमित शहा देखील गृहमंत्री सारख्या उच्च पदावर दिसले नसते। दोघांवर उपकार केले आणि या दोघांनी त्या उपकाराची परतफेड देखील केली। खरंच परतफेड केली, पण कशी तर शिवसेना संपवण्यासाठी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत कोणाची ताकद नव्हती शिवसेनेकडे वाकड्या दृष्टीने बघायची। ठीक आहे, एका भाजपने चांगली कामं केली असती, कौतुकास्पद कामं केली असती, अभिमानास्पद कामं केली असती आणि त्या कामाला खुश होऊन जर एखादे नेते त्यांच्या सोबत गेले असते तर म्हटलं असतं की नाही, भाजपने केलेल्या कामाच्या आधारावर ही लोक गेली आहे। पण ईडी, सीबीआय, पोलीस, आयटी या सर्वांचा वापर करून अमित शहा आणि मोदी यांनी सर्वात पहिलं काम काय केलं तर मातोश्रीला संपवायचं काम केलं। शिवसेना फोडण्याचं जे पाप आहे ते या लोकांनी केलं। ठीक आहे, फडणवीस आघाडीवर होते पण फडणवीस काही इतके मोठे देशभरातले नेते नाहीत की ते या सगळ्या मोठ्या यंत्रणा ते हलवू शकतात। म्हणजे कोणी हलवल्या तर त्या हलवल्या अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी। केवळ महाराष्ट्र नव्हे, तुम्ही देशाच्या विविध राज्यांमध्ये बघा, जिथे जिथे
भाजपवर लोकांनी विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला की आज पक्ष कुठे आहे याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की एखाद्या वाण्याप्रमाणे छोटा धंदा सुरू करायचा आणि मग छोटा धंदा मोठा करताना आजूबाजूचे जे वाणी आहेत ज्यांनी आपल्याला एकेकाळी सहकार्य केलं असेल त्यांना संपवायचं, ही नीती भाजपची होती. पण मला असं स्वतःला वाटतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जी उपकाराची परतफेड केली आहे ती चुकीची आहे. जर तुम्हाला त्यावेळी बाळासाहेबांनी वाचवलं होतं, बाळासाहेबांमुळे तुम्हाला आधी चांगले दिवस आलेले आहेत, याची जर आठवण तुम्ही ठेवली असती, स्मरण ठेवलं असतं तर तुम्ही शिवसेना फोडली नसती. पण शेवटी म्हणतात ना, मगाशी मी तुम्हाला कथेत म्हटलं की विंचवाचा तो गुणधर्म आहे, डंक मारणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी ते डंक मारले. त्याच पद्धतीने अमित शाह आणि नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी देखील कोणतीही जाण ठेवली नाही. बाळासाहेबांनी आपल्याला काय उपकार केले, कसे केले, काहीच लक्षात ठेवलं नाही, सर्व विसरले आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांनी शिवसेना फोडली आणि आजही फोडतायत. बघूया आता पुढे काय होतं आणि कशा पद्धतीने होतं. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.